सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीत घेतली धाव। उद्या शरद पवारांसोबत बैठक होणार। वकील अभिषेक मनु सिंघवीही उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याची ही तयारी। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रातील ईव्हीएमच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये चर्चा होणार। मार्कडवाडीनंतर आता कराडच्या कोळीवाडी ग्रामसभेत ईव्हीएम विरोधात ठराव। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचा ठराव मंजूर। कोळीवाडी ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेसची सत्ता। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झाला हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजा, जयंत पाटलांचं आवाहन। ठाकरे गटाला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे अधिक जागा। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। ठाकरे गटाचा मात्र विरोध। संविधानाचा अपमान करणाऱ्यांची निवड झाल्याची टीका। नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलं। फडणवीसांकडून विधानसभाध्यक्षांचं कौतुक, तर नाना पटोलेंमुळे नार्वेकरांची वाट मोकळी झाली म्हणत खोचकटोला। नागपुरात 16 ते 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला। वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात। शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, मनमानी कारभाराला सरकार चाप बसवणार कसा? लातूरमधील घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांचा सवाल। बेळगावात केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवा। आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित मागणी। कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता। सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करतो। सीमावादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीव्र प्रतिक्रिया। कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका, तर 90 जणांवर गुन्हाही नोंद। बेळगावात महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांसोबत झाली होती धरपकड। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवतगावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल। आदिती तटकरेंचं मोठं विधान। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा आश्रय। बशर अल असद यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित स्थळी असल्याची माहिती। राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यावर सिरिया बंडखोरांच्या ताब्यात। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।